चालेल. तर आज मी लावायला घेतले ओव्याचं झाड, कारण आईने थोडेफार कटिंग्स आणलेले होते, कोणीतरी त्यांना दिलेले. म्हटलं लावून घेऊयात. आणि ओवा हा खूप गुणकारी आहे आपल्या हेल्थसाठी. जर मुलांना सर्दी वगैरे झाली, त्यांना काढा वगैरे बनवायचा असेल, ओव्याचं एक पान टाकलं ना, खूप जास्त आराम भेटतो सर्दी खोकल्याला. आणि जर मुलांचं पोट दुखत असेल किंवा काहीतरी पचत नसेल आणि ओवा खाल्ला ना, याचे खूप जास्त फायदे आहेत आणि आराम देखील भेटतो खरंच पोट दुखत असेल तर. आणि आम्हाला तर अनुभव आहे, आमच्या घरात लहान मुलं आहेत, पोट दुखायला लागलं की आम्ही ओवाच देतो. त्यांचं थोड्या वेळानंतर पोट दुखायचं खरंच थांबतं. त्यामुळे म्हटलं चला घरच्या घरी ओव्याचं झाड लावून घेऊयात. आणि मस्त असं शेताला पाणी सोडलेलं होतं, खूप भारी वाटत होतं सकाळी सकाळी. त्यानंतर दुपारच्या वेळेला आलेले होते आमच्याकडे पाहुणे. पाहुणे म्हणजेच कोण, आईंचा भाऊ आणि त्यांची वहिनी आलेले होते. म्हणून आम्ही इथे त्यांच्यासाठी नाश्ता बनवत होतो. दुपारच्या वेळी आलेले होते, जेवण वगैरे झालेलं होतं त्यांचं, म्हणून म्हटलं नाश्ता बनवूयात. म्हणून मस्त असा मोठा रव्याचा उपमा बनवलेला होता आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ला. तर मस्त असं सगळ्यांनी नाश्ता केला, चहा पाणी झालं. सगळेजण खूप दिवसानंतर एकत्र आलेलो, छान अशा गप्पा रंगलेल्या होत्या. त्यानंतर पाहुणे गेले. तर आज माझ्या वॉकिंग पार्टनरचं होतं ऑफिस, म्हणून आईनं आणि ताईनं तयार केलं वॉक करण्यासाठी आणि तिघीजणी मस्त असं मोकळ्या हवेत फिरून आलं. तर चला बाय.